नको, यशाची चावी आहे तुझ्या हाती, पराजय तुझ्यामुळे सोपवू नको दुसऱ्याच्या हाती. आपण घेतलेले कष्ट, परिश्रम आणि या सगळ्याची परिभाषा बदलण्याची ताकद ही आपल्या यशस्वाकडे. सचिन यांच्या मामांचं आणि त्याच्या आईवडिलांचंही खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्यांच्या गजरात डॉक्टर सचिन यांच्या पालकांचं या ठिकाणी खूप अभिनंदन. या ठिकाणी आम्ही आपणास देत असलेली भगवद्गीता ही निवृत्ती गोविंद शिंदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रतन निवृत्ती शिंदे यांच्या वतीनं प्रदान करण्यात येत आहेत. त्यांचे खूप आभार. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील शिक्षक वृंदांचा सत्कार आम्ही समस्त ग्रामस्थ आणि केदारलिंग अन्नछत्र मित्र मंडळाच्या वतीनं केदारलिंग अन्नछत्र मित्र मंडळ यांच्या वतीनं ज्यांनी या सगळ्या मान्यवरांसाठी भगवद्गीता निवृत्ती गोविंद शिंदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देत आहेत ते रतन निवृत्ती शिंदे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न होईल. मी दिनकर दादांना विनंती करतो की आपण रतन निवृत्ती शिंदे यांचा सत्कार करावा. एका जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकडे. म्हणजे भगवद्गीता गीतेचं सार सांगणार, गीतेचं सार सांगणारी आणि ती भगवद्गीता आपण सर्वांनी वाचावी म्हणून आम्ही आपणाला देत आहोत की आपण सर्वांनी वाचाल ही अपेक्षाही आम्ही या ठिकाणी व्यक्त करीत आहोत. धन्यवाद. रतन भाऊ यांच्या वतीनं तब्बल 31 भगवद्गीता ग्रंथ या ठिकाणी मान्यवरांना आणि सत्कारमूर्तींना देण्यासाठी देण्यात आले. त्यांचं केदारलिंग अन्नछत्र मित्र मंडळ यांच्या वतीनं खूप खूप आभार. यानंतर या ठिकाणी आम्ही शिक्षक वृंदाचा सत्कार संपन्न करीत आहोत. सर्वप्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोगरगाव येथून शिंदे सरांचा सत्कार करण्यासाठी मी अनिल रंगराव सोनवणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील मुख्याध्यापक परमेश्वर गणपती कांबळे कांबळे सरांचा सत्कार करण्यासाठी मी त्र्यंबक ज्ञानदेव लकडे यांना विनंती करतो की आपण मंचाकडे यायचं आणि कांबळे सरांचा सत्कार करायचा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर साठी. जिल्हा परिषद वाजवा टाळ्या. DJ आसिफ शाळा उत्क्रमशील विद्यार्थी घडवण्याचं भाग्य काहीपुढे आपल्याला लाभावं ही ग्रामदैवत केदारलिंग महाराजांच्या चरणी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. तशी सद्बुद्धी ईश्वर आपल्या विद्यार्थ्यांनाही प्रदान करो यासाठी कांबळे सर यांचं खूप अभिनंदन. टाळ्या टाळ्या. खूप खूप अभिनंदन. यानंतर सन्माननीय शिंदे सर यांचा सत्कार करण्यासाठी मी अनिल रंगराव सोनवणे यांना विनंती करतो की आपण मंचाकडे यायचे. अनिल रंगराव सोनवणे यांना विनंती आहे की आपण मंचाकडे यायचे. अनिल मनोहर सोनवणे यांना विनंती आहे की आपण मंचाकडे यायचं आणि शिंदे सरांचा सत्कार करायचा. शिंदे सरांबद्दल सांगायचं म्हणजे की मी पहिलीत असताना शिंदे सर जिल्हा परिषद शाळेत होते. यानंतर म्हणजे सर सांगतात त्या पद्धतीनं दुसऱ्या
म्हणजे दुसऱ्या पिढीला शिकवून सरांनी ज्या विद्यार्थ्यांना शिकवलं त्यांच्या मुलांनाही सर शिकवत आहेत, म्हणून सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपल्यासारखा गुरु लाभणं हे आमचं महत् भाग्य आम्ही समजतो. आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आपल्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी या ठिकाणी शुभकामना व्यक्त करतो. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्माननीय सुनील मारुती सोनवणे यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी सन्माननीय प्रवीण जाधव यांना विनंती करतो की आपण सुनील भाऊचा सत्कार करायचा आहे. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर सुनील भाऊच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेनं पाहिलेले बदल आणि आपण दिलेलं वैयक्तिक लक्ष यासाठी केदारलिंग अन्नछत्र मित्रमंडळ आणि समस्त ग्रामस्थ यांच्या वतीनं आम्ही आपला सत्कार या ठिकाणी संपन्न करीत आहोत. याही पुढे शाळेकडे आपलं अशाच पद्धतीनं लक्ष असावं अशी अपेक्षाही यासोबत आम्ही व्यक्त करीत आहोत. घडणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत हाच विश्वोत्सवाचा सोहळा आपल्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य ठरवणार असावा. जोरदार टाळ्यांच्या गजरात सुनील भाऊचं स्वागत. खूप अभिनंदन. आपलं कार्य उत्तरोत्तर अशाच पद्धतीने पुढे जात राहावं हीच अपेक्षा या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. यानंतर केदारलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सन्माननीय शिक्षक आणि प्राध्यापक वृंदांचा सत्कार या ठिकाणी आम्ही संपन्न करीत आहोत. सर्वप्रथम मी सन्माननीय विक्रम सोनवणे सर यांचा सत्कार करण्यासाठी शिवाजी हंगरगे यांना विनंती करतो की आपण सोनवणे सरांचा सत्कार करायचा. सन्माननीय सर हे केदारलिंग विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत. त्यासोबतच सरांचं विज्ञान शिकवणं हे आजही अनेक विद्यार्थ्यांना म्हणजे शाळा संपल्याच्या नंतर सुद्धा आठवतं. याबरोबरच सरांनी काही दिवस आम्हाला पर्यावरण हा सुद्धा विषय शिकवला. अगदी मन लावून शिकवणं आणि ते शिकवणं सत्यात उतरवण्यापर्यंत अगदी प्रयोग करण्यापासून सरांनी आम्हाला सांगितलं. तर सरांचं खूप सर्व विद्यार्थी समस्त ग्रामस्थ यांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद, आभार. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खूप खूप अभिनंदन. यानंतर सन्माननीय दिनकर निकमकर यांचा सत्कार संपन्न होईल. निकम सरांचा सत्कार करण्यासाठी मी धनराज माने माजी पोलीस यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचंय. धनराज माने माने साहेब मंचाकडे यायचंय. आपल्याला निकम सरांचा सत्कार करायचा आहे. अंकुश डोरमारे यांना विनंती आहे की आपण निकम सरांचा सत्कार करायचा आहे. अध्यात्म शिक्षण सामाजिक कार्य आणि विनाअनुदानित शिक्षकांच्या हक्कासाठी लढणारं एक नेतृत्व म्हणून राज्यभरात ज्यांचं नाव बनवलं जातं त्या सन्माननीय निकमकरांचा सत्कार या ठिकाणी केदारलिंग अन्नछत्र मित्रमंडळाच्या वतीनं संपन्न होतो. अध्यात्मासोबतच आपण करत असलेलं शिक्षणाचं महत् कार्य याही पुढे अशाच पद्धतीने पुढे जावं, आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभावं हीच पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना. जोरदार टाळ्यांच्या गजरात सरांचं खूप अभिनंदन. यानंतर सन्माननीय भगवान टोंपे सर यांचा सत्कार संपन्न होईल. सन्माननीय टोंपे सरांचा सत्कार करण्यासाठी मी सुधाकर केशव सोनवणे यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचं. नाना सुधाकर केशव सोनवणे. टाळ्या. DJ आसिफ SK. सांगायचं राहिलं की निकम सर घरी शिकवतात. तर टोंपे सर
मराठी हा विषय अत्यंत समर्पणे कविता असतील तर त्या चालीसहित आम्हाला शिकवतात. सरांची मराठी किती शुद्ध प्रतिशुद्ध आणि ती प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात होतो. एक जोरदार टाळ्या सरांसाठी. यानंतर सन्माननीय सुनीता मार्जे मॅडम यांचा सत्कार संपन्न होईल. मार्जे मॅडमचा सत्कार करण्यासाठी मी विजयार्थ निकम यांना विनंती करतो. दोघींनाही विनंती की आपण मंचावरती यायचं. शाळेची एक बाजू म्हणजे एकट्या मॅडम असताना सुद्धा अगदी सक्षमपणे सांभाळणारं नेतृत्व म्हणून गणलं जातं. सर्वांच्या आग्रस्थानी असणाऱ्या आणि सर्व विद्यार्थ्यांवरती तितकीच आईसारखी जीवापार माया लावणाऱ्या आमच्या सुनीता डोबळे मॅडमसाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. मॅडम हिंदी हा विषय सुरू राहावं ही अपेक्षा या ठिकाणी आम्ही व्यक्त करीत आहोत. श्री केदारलिंग अन्नछत्र मित्रमंडळ आणि समस्त ग्रामस्थ मोगरगा यांच्या वतीने आयोजित हा सत्कार सोहळा या ठिकाणी आम्ही संपन्न करीत आहोत. जोरदार टाळ्या टाळ्या. सत्कार मूर्तीचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर आमच्या शाळेतील तरुणकडच्या नेतृत्व सन्माननीय प्राध्यापक अरुण नेताजी पाटील यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. सन्माननीय पाटील सर यांचा सत्कार करण्यासाठी मी तानाजी रंगराव चांदुरे यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यायचंय. तानाजी रंगराव चांदुरे. त्र्यंबक ज्ञानदेव लकडे दादा आपण पाटील सरांचा सत्कार करायचा. इयत्ता 11वी आणि 12वीला तर आय थिंक भूगोल शिकवतात. पृथ्वीसारखा गोल असणारा भूगोल विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवणाऱ्या सन्माननीय पाटील सरांचं सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं खूप इतिहास हाही विषय सर शिकवतात. आपण घेतलेली भरारी याचं वर्णन करायचं असेल तर होतील आव्हानं पार मिटेल यशाचा अंतर पहाट होते जशी अंधारलेल्या रात्रीनंतर एका जोरदार टाळ्या वाजवा. सन्माननीय प्राध्यापक अरुण नेताजी पाटील यांचं खूप खूप अभिनंदन. जितके ते विद्यार्थ्यांचे आवडते प्राध्यापक आहेत तितके शाळेच्या प्राध्यापकांचे सुद्धा आवडते शिक्षक आहेत त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोगरगा येथील काही प्रोत्साहनपर पारितोषिक म्हणून आम्ही काही विद्यार्थ्यांना प्रदान करीत आहोत. हे प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यापाठीमागचा आमचा उद्देश म्हणजे हे एकूण 7 विद्यार्थी शाळेतला कोणताही कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये अगदी हिरेरीनं सहभागी होणारे आणि तितक्याच आवडीनं गृहपाठ पूर्ण करणारे त्यासोबतच शाळेतल्या अभ्यासाव्यतिरिक्त इतर उपक्रमात सहभागी होणाऱ्या या 7 विद्यार्थ्यांचा विशेष प्रोत्साहनपर या ठिकाणी आम्ही सत्कार संपन्न करीत आहोत. यासाठी मी सर्वप्रथम संचिता शंकर जाधव तिला मंचावरती आमंत्रित करतोय आणि तिचा सत्कार करण्यासाठी राजेश दामोदर सोनवणे यांना विनंती आहे की आपण संचिताचा सत्कार. संचिताच्या पालकांनाही विनंती आहे की आपण मंचावरती यायचं. आणि विशेष म्हणजे संचिताला प्रोत्साहनपर पारितोषिक तर आहेत पण मंथन या राज्यस्तरीय परीक्षा सुद्धा संचिता उत्तीर्ण आहे त्यासाठी एकदा तिचं जोरदार टाळ्याच्या गजरात अभिनंदन. यानंतर समर्थ महामोरीने तयार राहायचं. पालकांना विनंती आहे की आपण शक्य तितकं लवकर मंचासमोर आलात तर सोप होईल. आणि समर्थाचा सत्कार करण्यासाठी एका जोरदार टाळ्या वाजवा संचितासाठी.
संचिता, तुझं खूप खूप अभिनंदन. याही पुढे असं जे संपादित करावं या शुभकामना. आणि समर्थ महामोरे याचा सत्कार संपन्न होईल. समर्थचा सत्कार करण्यासाठी मी दिनकर व्यंकट पाटील यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचंय. त्याच्यामध्ये काय आहे ती सांगा. आम्ही जी भेटवस्तू आपणास देतोय त्याच्यामध्ये शालेय साहित्य, रजिस्टर आणि पेना आम्ही देतोय. ते आपण शाळेसाठी वापराल आणि अधिकाधिक एक संपादित कराल ही त्या पाठीमागचा आमचा उद्देश आहे. यानंतर श्रेयश निकम याच्या पालकांनी तयार राहायचंय. काय जास्त जोरात वाजायला पाहिजे. काय यानंतर श्रेयश उमाकांत निकम याचा सत्कार करण्यासाठी बालाजी मार्जे यांनी मंचाकडे यायचंय. श्रेयश निकम याच्या पालकांना विनंती आहे की आपण श्रेयसच्या वतीने सत्कार स्वीकारायचा. संभव आहे. यानंतर आराध्या दौलत निकम हिने तयार राहायचंय आणि तिचा सत्कार करण्यासाठी देवबाप्पा रमाकांत कुलकर्णी यांनी तयार राहायचंय. यानंतर आराध्या दौलत निकम ला विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. आराध्या तिच्या पालकांना विनंती आहे. ठीक आहे. यानंतर शिवम हनुमंत क्षीरसागर यानं मंचावरती यायचंय आणि त्यानंतर तयार राहायचंय वैष्णवी बळीराम बनसोडेने तयार राहायचंय. शिवम क्षीरसागर याचा सत्कार रमाकांत कुलकर्णी देवबाप्पा करते आणि वैष्णवी बळीराम बनसोडे यांचा सत्कार करण्यासाठी माधव सातपुते यांनी मंचाकडे यायचं. शिवमसाठी एकदा टाळ्या वाजवा. यानंतर वैष्णवी बनसोडे हिने मंचाकडे यायचंय आणि वैष्णवी नंतर दीपाली सातपुते, दीपाली तुळशीराम सातपुते. एका शिवमसाठी टाळ्या वाजवा. वैष्णवी बनसोडे हिचा सत्कार करण्याची विनंती मी माधव सातपुते यांना करतो. तिचे पालक आलेत. माधव सातपुते यांना विनंती आहे की आपण तिच्या पालकांचा सत्कार करायचा. राजाभाऊ माणिक पाटील आणि दीपाली सातपुतेचा सत्कार करण्यासाठी दत्तात्रय रणदिवे यांनी मंचाकडे यायचंय. आम्ही पूर्वसूचना दिलेल्या सर्व यजमान मान्यवरांना, विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना मी पुनश्च विनंती करतोय की आपण मंचाकडे, मंचासमोर, मंचाजवळ या. म्हणजे आपण वैष्णवी बळीराम बनसोडे हिच्या पालकांच्या ठिकाणी एक जोरदार टाळ्या. यानंतर दीपाली तुळशीराम सातपुते तिचा सत्कार इथं संपन्न होईल. तिचा सत्कार करण्यासाठी दत्तात्रय रणदिवे यांनी मंचाकडे यायचे. सुनील चांदुरे यांना विनंती आहे की आपण दीपालीचा सत्कार करायचा आहे. यानंतर गुणवत्ता यादीतील इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतच्या पालक विद्यार्थ्यांनी तयार राहायचंय. मी काही सन्माननीय मान्यवरांना मंचासमोर आमंत्रित करतो, त्यांनी मंचाजवळ यावं. सन्माननीय विलास मुरुंबे, संभाजी चांदुरे, कुमार कवाळे, सदानंद भाऊराव निकम, अरविंद किसन निकम, महेश नामदेव अंगड. एका जोरदार टाळ्या वाजवा. दिलीप प्रभाकर रुपदे, सुधाकर माळी, अरविंद विठोबा निकम, तातेराव बाबाराव निकम, राजेंद्र महामोरे, विजयकुमार निकम या सर्व सन्माननीय मान्यवरांना विनंती आहे की आपल्या आजच्या ठिकाणी सत्कार संपन्न होणार आहे तर आपण मंचाजवळ यावं.
यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून 2024-25 मध्ये उन्हाळी परीक्षेत गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि मंथनमध्येही उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही संपन्न करीत आहोत. इयत्ता पहिलीतून प्रथम क्रमांक उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी यशस्वी शिवाजी चांदुरे हिचा सत्कार करण्यासाठी मी विलास मुरुंबे यांना विनंती करतोय. यशस्वीला आणि तिच्या पालकांना विनंती आहे की आपण मंचाकडे यायचंय आणि यानंतर तयार राहायचंय ऐश्वर्या बाळासाहेब मार्जे आणि ऐश्वर्याचा सत्कार करण्यासाठी तयार राहायचंय संभाजी तुकाराम चांदुरे यांनी. यशस्वी ही इयत्ता पहिलीतून वर्ग प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण आहे. त्यासोबतच राज्यस्तरीय झालेल्या प्रथम क्रमांकानेही ती उत्तीर्ण आहे. त्याबद्दल तिचं खूप खूप अभिनंदन. तिच्या पालकांचं आणि गुरुवर्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. केदारलिंग अन्नछत्र मित्रमंडळ आणि समस्त ग्रामस्थांच्या आपल्याला शुभेच्छा आहेत की याही पुढे आपण असंच पद्धतीने संपादित करावं. जोरदार टाळ्या यशस्वीसाठी. यानंतर ऐश्वर्या बाळासाहेब मार्जे हिचा सत्कार करण्यासाठी मी संभाजी तुकाराम चांदुरे यांना विनंती करतोय की आपण ऐश्वर्याचा सत्कार करायचा. यानंतर चेतन लक्ष्मण मार्जे यांनी तयार राहायचंय. माझ्याकडे बैठल्यावर बोलू का आब्याला आणि चेतन मार्जेचा सत्कार करण्यासाठी तानाजी भाऊनी तयार राहायचे. तानाजी रंगराव चांदुरे. या ठिकाणी ऐश्वर्या मार्जेचा सत्कार संपन्न होतो. एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात ऐश्वर्याचं स्वागत. ऐश्वर्या इयत्ता पहिलीतून दुसरा आणि राज्यस्तरीय मंथन परीक्षेत सुद्धा उत्तीर्ण आहे. तिचं खूप खूप अभिनंदन. इयत्ता दुसरीतून चेतन लक्ष्मण मार्जे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण आहे. त्याचा सत्कार करण्यासाठी मी तानाजी चांदुरे यांना विनंती करतोय. आणि यानंतर तयार राहायचंय आराध्या अंकुश निकम आणि आराध्याचा सत्कार करण्यासाठी कुमार कवाळे यांना विनंती आहे की आपण मंचाकडे यायचे. आता मंचावरती चेतन मार्जे याचा सत्कार होतोय. शालेय साहित्यामध्ये विद्यार्थ्यांना आम्ही रजिस्टर, वह्या आणि पेन त्याच्यासोबत आम्ही देत आहोत. प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येकी 6 वह्या आणि 5 पेनाचा बॉक्स आम्ही या केदारलिंग अन्नछत्र मित्रमंडळ आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने देत आहोत. आराध्या अंकुश निकम इयत्ता दुसरीतून पाठीमागच्या वर्षी ती द्वितीय क्रमांकाने त्याचबरोबर राज्यस्तरीय मंथन परीक्षेत उत्तीर्ण आहे. तिचा सत्कार करण्यासाठी कुमार भाऊंना विनंती आहे की आपण आराध्याचा सत्कार करायचा आहे. आणि यानंतर तयार राहायचंय भाग्यश्री महेश चांदुरे आणि तिचा सत्कार करण्यासाठी सदानंद भाऊराव निकम यांनी तयार राहायचंय. आराध्या तिच्या पालकांचं आणि तिच्या गुरुवर्यांचं खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या. भाग्यश्री महेश चांदुरे हिचा सत्कार करण्यासाठी सदानंद भाऊराव निकम यांना विनंती आहे की आपण भाग्यश्रीचा सत्कार करायचा. यानंतर सागर सुनील सोनवणे यांनी तयार राहायचंय आणि सागरचा सत्कार करण्यासाठी अरविंद किसन निकम यांनी मंचाकडे यायचे. भाग्यश्री ही इयत्ता दुसरीतून तृतीय क्रमांकानं उत्तीर्ण आहे. त्यासोबतच ते राज्यस्तरीय मंथन परीक्षेमध्ये सुद्धा उत्तीर्ण झाले. त्याबद्दल भाग्यश्रीचं जोरदार टाळ्यांच्या गजरात खूप खूप अभिनंदन. याही पुढे आपण अशाच पद्धतीने संपादित करावं यात खूप खूप शुभकामना. यानंतर इयत्ता तिसरीतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थी सागर सुनील सोनवणे याला विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आणि सागरचा सत्कार करण्याची विनंती मी अरविंद भाऊंना करतोय. यानंतर श्रुती मनोज मार्जे हिने तयार राहायचं. तिचा सत्कार करण्यासाठी महेश नामदेव हंगरगे यांना विनंती की आपण नंतर श्रुतीचा सत्कार करायचा. या ठिकाणी सागर सुनील सोनवणे हा इयत्ता तिसरीतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थी आहे. मी तुमच्या पाठीमागे जाऊ का? टाळ्या टाळ्या टाळ्या. टाळ्याला ट्रॅक नाही बरं का. तुम्ही पण जे व्हायला तोच मारवतो आम्ही. श्रुती मनोज मार्जे
इयत्ता तिसरीतून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थिनी हिचा सत्कार करण्यासाठी महेश नामदेव हंदरगे यांना विनंती आहे की आपण कृतीचा सत्कार करायचा आहे. यानंतर इयत्ता चौथीतून उत्तीर्ण विद्यार्थिनी मोहिनी धर्मराज जाधव हिने तयार राहायचंय. मोहिनीचा सत्कार करण्यासाठी दिलीप प्रभाकर रोपटे यांनी तयार राहायचंय. मंचावरती श्रुती मनोज माडजे हिचा सत्कार संपन्न होतो. टाळ्या तुम्हाला दिसतंय ना सत्कार होत होते टाळ्या वाजवा. इयत्ता चौथीतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थिनी मोहिनी धर्मराज जाधव हिचा सत्कार करण्याची विनंती मी दिलीप प्रभाकर रुपटे यांना करतो. यानंतर सोनल श्याम निकम हिने तयार राहायचंय आणि तिचा सत्कार करण्यासाठी सुधाकर भाऊ माळी यांनी तयार राहायचंय. मोहिनी ही इयत्ता चौथीतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण आहेत. त्यासोबतच ती राज्यस्तरीय मंथन परीक्षेत सुद्धा उत्तीर्ण झाली आहे. त्याबद्दल तिचं खूप खूप अभिनंदन. केदारलिंग अन्नछत्र मित्रमंडळ आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीनं याही पुढे आपण अशाच पद्धतीने यश संपादित करत राहावं या आपणाचं शुभकामना या ठिकाणी आम्ही व्यक्त करीत आहोत. वा, टाळ्या. आता सुरुवात आहे, अजून बरेच सत्कार आहे त्याच्यामुळे टाळ्या लय वाजवायचे. बरं, सोनल श्याम निकम या विद्यार्थ्यांना विनंती की आपण मंचावरती यायचं आणि सोनलचा सत्कार करण्यासाठी मी सुधाकर भाऊ माळी यांना विनंती करतो की आपण सोनलचा सत्कार करायचा. ते ठेवू शकतो आपण त्याच्यात थांबून फोटो काढायचे. सोनल ही इयत्ता चौथीतून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थिनी शिवाय राज्यस्तरीय मंथन परीक्षेत सुद्धा तिनं विशिष्ट प्रावीण्य मिळवलंय. त्याबद्दल तिचं तिच्या पालकांचं पाठीमागच्या वर्षीही सोनलचा या ठिकाणी सत्कार संपन्न झाला होता. दुसरी वेळ आहे तिचं खूप अभिनंदन. श्लोक शंकर मार्जे याचा या ठिकाणी सत्कार संपन्न होईल. श्लोकचा सत्कार करण्यासाठी मी अरविंद विठोबा निकम यांना विनंती करतो की आपण श्लोकचा सत्कार करायचा. श्लोकच्या पालकांना विनंती की आपण मंचावरती यायचे आणि श्लोकचा सत्कार करण्यासाठी मी अरविंद विठोबा निकम यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचे. यानंतर इयत्ता पाचवीतून पृथ्वीराज लकडे यांनी तयार राहायचे आणि पृथ्वीराजचा सत्कार करण्यासाठी तातेरावजी बाबाराव निकम यांनी तयार राहायचे. मी श्लोकचा सत्कार करण्यासाठी मारुती भाऊ मनोहर सोनवणे यांना विनंती करतो की आपण श्लोकचा सत्कार करायचा. दाजी मंचाकडे या. तातेरावजी बाबाराव निकम. यानंतर आपल्याला पृथ्वीराज लकडे याचा सत्कार करायचा आहे. पृथ्वीराजच्या पालकांना विनंती की आपण मंचाकडे यायचे. श्लोकचं ही पाठीमागच्या वर्षीच्या गुणवत्ता यादीत नाव होतं. याही वर्षी दुसऱ्यांदा श्लोकचं गुणवत्ता यादीत नाव आहे. त्याबद्दल त्याचं त्याच्या पालकांचा गुरुवर यांचं खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या वाजवा श्लोकसाठी. इयत्ता पाचवीतून उत्तीर्ण विद्यार्थिनी लकडी पृथ्वीराज अभिमन्यू याचा सत्कार करण्यासाठी मी तातेरावजी बाबाराव निकम यांना विनंती करतो की आपण मंचाकडे यायचे. धर्मराज जाधव यांना विनंती आहे की आपण पृथ्वीराजचा सत्कार करायचा. यानंतर जानवी नामदेव सोनवणे जिनानिका पालकांनी तयार राहायचे आणि जानवीचा सत्कार करण्यासाठी विजयकुमार दादाराव निकम यांनी तयार राहायचं.
ज्यांना मी सत्कारासाठी बोलवतोय त्यांनी प्लीज तुम्ही समोर मला दिसलात तर माझा गोंधळ होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपलं नाव घेतल्यानंतर आपण मंचासमोर या, मंचासमोर थांबा आणि मंचावरचा सत्कार संपल्यानंतर पुन्हा मंचावरती या. लकडे पृथ्वीराज अभिमन्यू हा इयत्ता 5वीतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थी आहे. पाठीमागच्या वर्षीही तो इयत्ता 4थीतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होता. जोरदार टाळ्या एकदा पृथ्वीराजसाठी. खूप खूप अभिनंदन. यानंतर जानवी नामदेव सोनवणे हिचा सत्कार करण्यासाठी मी विजयकुमार दादाराव निकम यांना विनंती करतो की आपण मंचाकडे यायचं. कुमार भाऊ कवाळे यांना विनंती आहे की आपण जानवीचा सत्कार करायचा आहे. इयत्ता 5वीतून काय मुख्य आदर्श भगवान इयत्ता 4थीतून द्वितीय म्हणजे जानवी आणि आदर्श यांना समसमान मार्क होते. याचा सत्कार करण्यासाठी मी राजेंद्र महामोरे यांना विनंती करतोय की आपण आदर्शचा सत्कार करायचा आहे. आदर्शच्या पालकांनाही विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. यानंतर तयार राहायचं इयत्ता 7वीतील विद्यार्थिनी मानवी प्रवीण जाधव आणि मानवीचा सत्कार करण्यासाठी रोहित वैद्य यांनी मंचाकडे यायचे. मंचावरती आदर्श भगवान ओटके हा इयत्ता 5वीतून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी याचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय राजेंद्र प्रसादप्पा महामोरे यांच्या हस्ते हा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. जोरदार टाळ्या आदर्शसाठी. 12 MB लेकराने लई जोरात वाजले त्याच्यामुळे जोर. यानंतर मानवी प्रवीण जाधव हिला विनंती आहे की आपण मंचावरती यायचं. मानवीचा सत्कार करण्यासाठी मी रोहित वैद्य यांना विनंती करतो की आपण मंचाकडे यायचंय. लिमराज माडजे यांना विनंती आहे की आपण मानवीचा सत्कार करायचा आहे. मधुरा सुधीर बिराजदार ही विद्यार्थिनी उपस्थित असेल तर मंचाकडे यायचे. लिमराज माडजे यांना विनंती आहे की आपण मंचावरती मानवी जाधव हिचा सत्कार करायचा आहे. प्रवीण सोनवणे यांना विनंती आहे की आपण मानवी जाधव हिचा सत्कार करायचा आहे. यानंतर इयत्ता 7वीतून सायली सायमन चांदोरे आणि तिचा सत्कार करण्यासाठी मंगल व्यंकट सोनवणे पाटील यांनी तयार राहायचंय. आणि त्यानंतर साधना अर्जुन दळवे. काय इयत्ता 6वीतून मधुरा सुधीर बिराजदार ही तांबरवाडी गावची विद्यार्थिनी आहे. इयत्ता 6वीतून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण आहे. इयत्ता 7वीतून उत्तीर्ण विद्यार्थिनी सायली सायमन चांदोरे हिचा सत्कार करण्यासाठी मी मंगल व्यंकट सोनवणे पाटील यांना विनंती करतोय की आपण सायलीचा सत्कार करण्यासाठी मंचावरती यायचे. पाठीमागच्या वर्षी सायलीचा प्रथम क्रमांक होता. विशेष सांगायचं म्हणजे यावर्षी सायली सोबत सायलीच्या दोघी बहिणीचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होते. त्यात रिया सायमन चांदुरे आणि पायल सायमन चांदुरे या तिघही बहिणीचा म्हणजे पूर्ण या 50 सत्कारामध्ये या तिघही बहिणीचा म्हणजे सायमन चांदुरे यांच्यासाठी आणि त्यांच्या घरच्यांसाठी एकदम जोरदार टाळ्या वाजवा. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे या तीनही बहिणीचं समस्त ग्रामस्थ आणि केदारलिंग अन्नछत्र मित्रमंडळ यांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन. यानंतर मंचावरती आरती बाळासाहेब मार्जे तिला मी आमंत्रित करतो की आपण आपला सत्कार स्वीकारण्यासाठी यायचंय. आणि आरतीचा सत्कार करण्यासाठी मी साधना अर्जुन दळवे यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचंय. DJ Asif SK.
इयत्ता 7वीच्या वर्गातून आरती हे द्वितीय क्रमांकानं उत्तीर्ण विद्यार्थिनी आणि आरतीचा सत्कार या ठिकाणी साधना अर्जुन दळवे यांच्या हस्ते संपन्न होतोय. आरती, तुझं खूप अभिनंदन, तुझ्या पालकांचं आणि तुझ्या गुरुवर यांचंही खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या वाजवायचा आरतीसाठी. यानंतर इयत्ता 4थीच्या वर्गातून मंथन परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थिनी. सर्वप्रथम मी पहिलीचे घेतोय. विकास सर, इयत्ता पहिली मंथन परीक्षा उत्तीर्ण आनंदी दत्तात्रय सोनवणे हिचा सत्कार करण्यासाठी मी वाल्मिक भालेराव यांना विनंती करतोय की आपण आनंदीचा सत्कार करायचे. इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी आहे, तरी राज्यस्तरीय मंथन परीक्षेत उत्तीर्ण आहे. आनंदीसाठी एकदा टाळ्या. आणि याच्यानंतर कार्तिक लक्ष्मण मार्जे याने तयार राहायचंय. आनंदी दत्तात्रय सोनवणे ही इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी आणि मंथन परीक्षेत उत्तीर्ण आहे. कार्तिक लक्ष्मण मार्जे हाही पहिलीचा विद्यार्थी आहे. त्याचा सत्कार करण्यासाठी अंकुश दोरमारे यांना पुनश्च विनंती आहे की आपण कार्तिकचा सत्कार करायचा. एका जोरदार टाळ्या वाजवा आनंदीसाठी. बळीराम उदके यांना विनंती आहे की आपण कार्तिक मार्जे यांचा सत्कार करायचा. यानंतर इयत्ता 3रीतला विद्यार्थी संकेत सतीश निकम आणि त्याचा सत्कार करण्यासाठी धनराज मोरुंबे यांना विनंती आहे की आपण मंचाकडे यायचं. मंचावरती कार्तिक मार्जे हा इयत्ता पहिलीतून मंथन या राज्यस्तरीय परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी आहे आणि त्याच्या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. त्याच्या पालकाचं, त्याच्या गुरुवर यांचं श्री केदारलिंग अन्नछत्र मित्रमंडळ मोगलगाव यांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या एकदा कार्तिकसाठी. संकेत सतीश निकम मंचावरती सत्कार होतोय तो विद्यार्थी संकेत सतीश निकम आणि सत्कार मूर्तीचे यजमान मान्यवर आहेत धनराज मुरुंबे यांच्या हस्ते संकेतचा सत्कार होतो. यानंतर तयार इयत्ता 4थीची विद्यार्थिनी कृष्णाली महेश निकम आणि तिचा सत्कार करण्यासाठी दत्तात्रय सोनवणे पाटील यांनी तयार राहायचं. कृष्णाली महेश निकम तिच्या पालकांना विनंती आहे की आपण मंचाकडे यायचं आणि तिचा सत्कार करण्यासाठी दत्तात्रय सोनवणे पाटील यांना विनंती आहे की आपण कृष्णालीचा सत्कार करायचा. असं इकडे बघा, समोर इकडे बघा. DKR SK. मोबाईल